दमदार आमदार, कार्यसक्षम आणि सदैव तत्पर आमदार आणि आदरणीय आमदार साहेबांचं इथे मात्र शुभागमन आपल्या व्यासपीठावरती आपल्या जरूर पाहायला मिळतं. चला हे बंद कर. एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या आपण सरस्वतीताईसाठी वाजूया. जोरदार टाळ्या. सरस्वतीताई, मनापासून वाढदिवसाच्या तुला शुभेच्छा देतो. तुला शुभेच्छा देण्यासाठी आज पनवेलचे लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर, माननीय गणेशजी कडू, माननीय सतीश पाटील साहेब, आपले सर्वच नगरसेवक मंडळी, प्रभू अण्णा आणि सगळीच नगरसेवक मंडळी आज इथे तुला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. खरोखर इथे जागा तुला पुरली नाही आणि आता तर जागा डबल लागणार आहे आणि त्याच्यात पाटील साहेब आपल्या सोबत आहेत. त्याच्यामुळे आता काय पाटील साहेब जाहीर करावं की काय? तुम्ही येण्याच्या आधी आमची बरीच चर्चा ओपन चालू होती माईकवर आणि तुम्ही तेवढ्यात आले आणि फटाके वाजले. म्हणजे सरस्वतीताई फटाके वाजलेत, त्याच्यामुळे पुन्हा एकदा जोरदार टाळ्या सरस्वतीताईसाठी झाल्या पाहिजेत. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आमदार साहेब दरवर्षी ताईचा वाढदिवस साजरा होत असतो. गणपतीरायाच्या साक्षात म्हणजे अवतारच, कारण सगळीकडे इथे महिलांची उपस्थिती नेहमी 80% अधिक असते. ही ताईची खास बाब आहे. कारण आता इथे उहापोह झाला की ताई गेल्यावेळी 50 मतांच्या कमी मताने ताई सीट पडली, परंतु तेव्हा देखील तिच्या पायाला इजा झाल्यामुळे ती घरातून बाहेर शेवटच्या 7-8 दिवस पडली नाही आणि ती नेहमी काम करणारी म्हणून तिची इथे ख्याती राहिलेली आहे. त्याच्यामुळे महिला तिच्या पाठीशी भक्कम आहेत आणि आज आमदार साहेब, सतीश पाटील साहेब, गणेशजी आणि सगळीच मंडळी, ही मंडळी आज तुला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थितीत राहिलेत. तू काम करणारी महिला आहेस ताई, त्याच्यामुळे तुझ्या पाठीमागे जर जो काम करतो त्याच्या मागे ही सगळी मंडळी ठामपणे उभी असते. त्याच्यामुळे मला याच्यात काही शंका नाही आहे. तू अशीच काम करत राहा. मी गणरायाचरणी प्रार्थना करतो की आपण न मागता याची पोचपावती नक्कीच तुला मिळेल, हे देखील मी पुन्हा एकदा तुला सांगतो. आणि मनापासून वाढदिवसाच्या भारतीय जनता पार्टीकडून पनवेल, उरण आणि कालापूर यांच्या वतीनं मनापासून मी ताई तुला शुभेच्छा देतो. आणि पाटील साहेब, एकच सांगतो, कधी आम्ही कसली अपेक्षा केली नाही. चळवळीतले कार्यकर्ते आहोत, काम करत राहायचं एवढं आम्हाला माहिती आहे. बाकी सगळं वरचे ज्येष्ठ नेते किंवा नेते मंडळी बघतील. काम करा, काम करा. काम करणाऱ्याला नक्कीच ईश्वर ही पोचपावती देत असतो, एवढंच आम्हाला माहिती आहे. आणि पुन्हा एकदा मी कळंबोळीकरांकडून मी एकच अपेक्षा करतो की